दोन शेजारणी. एकदा एका गावात दोन शेजारणी होत्या. ह्या दोघीही आपापल्या बागांमध्ये समान रोपे वाढवत असत. पहिली शेजारीण गोंधळलेली असे आणि तिच्या रोपांची अत्यंत काळजी घेत असे. दुसऱ्या शेजारणीने आवश्यक ते केले, परंतु रोपे एकटी सोडली. एके दिवशी संध्याकाळी मुसळधार पावसासह प्रचंड वादळ आले. वादळामुळे अनेक झाडे उद्ध्वस्त झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी गोंधळलेली शेजारीण उठली तेव्हा तिला आढळले की रोपे उपटून नष्ट झाली आहेत. पण जेव्हा अधिक निवांत असलेली शेजारीण जागी झाली तेव्हा तिने पाहिले की तिची रोपे वादळाचा सामना करूनही अजून जमिनीत घट्ट रुजलेली आहेत. निवांत असलेल्या शेजारणीची रोपटी स्वतःच्या गोष्टी स्वतः करायला शिकली होती, म्हणून मुळे खोलवर वाढली आणि त्यांनी मातीत स्वतःसाठी जागा बनवली. वादळातही ही रोपे ठाम उभी होती, परंतु दुसरी शेजारीण रोपासाठी सर्व काही करत असे. त्यामुळे रोपाला वादळात स्वतः कसे उभे राहायचे हे कळले नाही. बोध: कधीतरी तुम्हाला स्वतंत्र व्हावे लागेल. जोपर्यंत तुम्ही गडबड थांबवत नाही तोपर्यंत स्वतःहून कुठलेही काम होणार नाही.